आता आपण भरपूर सारे लोक बघतो, हे स्वामी भक्ती कधीपासून सुरू करतात, म्हणजे त्यांच्या घरी काहीतरी त्रास सुरू आला, म्हणजे असे कारण तुम्हाला आता भेटतात. खरं सांगू का, म्हणजे माझं असं मत आहे, निस्वार्थपणे भक्ती केली पाहिजे असं. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला खरं सांगू का, देव कधी आठवतो माहितीये का, जेव्हा आपल्याला संकट काहीतरी येतात संकट ना, येतं, तेव्हा देव तेव्हा आठवतो. खरं देव, सांगायचं, देवाची भक्ती ही खरं तुम्ही जेव्हा तुम्हाला काय मागायचं नाही, काय तुम्हाला नको असतं, ज्यावेळेस तुम्ही अशी कराल ती खरी तुमची भक्ती. आणि तुम्ही सांगतो मागता, तुम्ही देवाकडे मागता सुद्धा काय माहितीये का, अगदी खूप मोजकं मागता, शुल्लक मागता. देवाला खूप द्यायचंय त्यांना, तुमच्या वाटणीचं त्यांनी काहीतरी काढून ठेवलेलं असतं, हे तुम्हाला द्यायचंय. जेव्हा त्याचा इम्पॅक्ट पडत असेल ना, समजा जास्त द्यायचं देवाला, आपण कमी मागतोय मग. हो बरोबर आहे, देव म्हणणार ना मला हे द्यायचंय तुम्ही तेच घ्या. तुमच्या लग्न एक साधारण तुम्हाला मी एक उदाहरण देतो, नेहमी मी उदाहरण देतो. एका मुलीचं लग्न आहे, त्यांचं लग्न जमलेलं आहे आणि त्यांची बैठक बसलेली असते. आपल्या साधारण आपल्या समाजामध्ये बैठक बसते आणि बैठक बसल्यानंतर मग काय काय मागणी डिमांड होतं की आम्हाला हे लग्न असं करून द्या, असं करून द्या, असं करून द्या. ठीक आहे, मुलींची लोकांची तयारी असते, बाबा आम्ही असं लग्न करून देऊ, एवढी तुम्हाला सोनं घेऊ, एवढे भांडी घेऊ, एवढे घेऊ, असं काही करू. समजा एखादी इच्छा असते, मी मुलीला आम्ही अंगावर 10 तोळे सोनं घालणार आहोत लग्नामध्ये, तर समोरच्यांचं काय असतं, त्यांना मागायचं असतं काहीतरी. नाही, ते काय म्हणतात माहितीये, आम्हाला मुलीच्या अंगावर तुम्ही 5 तोळे तरी सोनं घातलं पाहिजे, आम्ही 5 तोळ्याच्या कमी तुम्ही सोनं घालता कामा नाही. म्हणजे काय झालं, त्या समोरच्या माणसाची इच्छा आहे 10 तोळं घालायची आणि तुम्ही मागताय किती, 5 तोळं. म्हणजे असंच ही स्वामींची भक्ती. स्वामींना तुम्हाला खूप द्यायचंय, मग तुम्ही काय मागताय, मला घर दे, मला गाडी दे, मला पैसा दे, मला हे दे. तुझ्याजवळ बोल असं कोणी म्हणत नाही, तुमच्या पायाचं दर्शन द्या तुमचं कोणी म्हणत नाही, की तुमचं दर्शन द्या म्हणत नाही कोण, मला हे द्याच म्हणतो आपण. तुम्ही सांगा, तुमच्या जवळ जर स्वामी असतील तर तुम्हाला ह्या गरजा शिल्लक आहेत, ते तापप मिळणारच आहेत तुम्हाला, ते तुम्हाला अडचण होऊन द्या. स्वामी तुमचे झाले म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या, स्वामी तुम्हाला अडचणच देऊन देणार नाहीत. मग तुम्ही ह्या गोष्टी घेण्यापेक्षा स्वामींनाच जर तुमचं आपलंसं केलं तर ह्या गोष्टी काहीच नाहीत, आपोआप मिळणारच आहेत.